अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पुणे या चॅनलमध्ये भाऊ आपलं स्वागत आहे. पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 38 मधील नवनियुक्त नगरसेवक माननीय संदीप भाऊ बेलदरे यांच्याकडे आपण ऑफिसला आलेलो आहोत. आज त्यांचं मनोगत जाणून घेणार आहोत. भाऊ, आपलं काय मत आहे त्या संदर्भात? नमस्कार, मी संदीप बाळासाहेब बेलदरे. खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या आमच्या वरिष्ठ नेत्यांचे मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी जो माझ्यावरती विश्वास ठेवला की मला त्या ठिकाणी या प्रभागाचं नेतृत्व करण्याची संधी दिली. उरल्यांना असतील, आमची चंद्रकांत दादा असतील, त्यानंतर या भागाचे आमदार योगेशांना खेडेकर, विभागात तापकीर, संजयजी जगताप सर, सर्वांचं मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे आज मला या भागाची सेवा करण्याची संधी मिळाली आणि जो विश्वास माझ्यावरती ठेवला त्याबद्दल देखील मी मनापासून धन्यवाद देतो. आणि या विश्वासाच्या जोरावरती मला या भागातील नागरिकांनी देखील माझ्यावरती जनतेने या ठिकाणी मताचा या ठिकाणी वर्षाव केला आणि मला या प्रचंड बहुमताने या प्रभागाचे नेतृत्व करण्याची संधी दिली. म्हणजे मी सर्व या भागातील मतदाराचे देखील मी मनापासून धन्यवाद देतो. प्रभाग क्रमांक 38 मधील आपल्या ज्या नागरिकांनी आपल्याला भरघोस मतांनी निवडून दिलेला आहे, या प्रभागामध्ये भरपूर नागरिकांच्या समस्या आहेत, तर त्याच्याबद्दल आपण काय उपाययोजना केलेल्या आहेत? या ठिकाणी असंख्य अडचणी त्यासाठी या ठिकाणी मनापासून आम्ही काम करणारे मंडळी आहोत. भारतीय जनता पार्टीचं आम्ही तिन्ही जे आता उमेदवार निवडून आले, आम्ही एका विचाराने या ठिकाणी काम करू आणि प्रत्येक भागाला समान न्याय देऊ. कुठलाही भाग हा वाटला जाणार नाही. आम्ही तिथेही प्रत्येक भागात बालाजीनगर असेल, कात्रज असेल, मांगडेवाडी असेल, बिदरवाडी असेल, गुजरवाडी असेल, आंबेगाव खुर्द असेल, आंबेगाव बुद्रुक असेल, प्रत्येक ठिकाणी ज्या त्या भागात जाऊन एक संपर्क कार्यालय आणि त्या त्या भागातील आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी ऍक्टिव्ह करून तिथल्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही काय तत्पर आहोत. बरोबर आहे भाऊ. तसंच त्याबद्दल आणि आपल्या प्रभागामधील सर्वात मोठी समस्या म्हणजे ट्रॉफिकची आहे, त्याच्या संदर्भात आपण काय वेगळे उपाययोजना काय केलेली आहे? नक्कीच ट्रॅफिकची समस्या या ठिकाणी जर मोकळी करायची असेल तर पहिले चौक जर करायचं असेल तर त्या ठिकाणी डीपी रस्ते होणे गरजेचे आहे. दत्तनगरचं ट्रॅफिकची समस्या सोडायची असेल तर विसर काउंटीच्या समोरचा जो हायवेला जोडणार तो रस्ता या ठिकाणी महापालिकेने चालू केलेला आहे. तो पहिला चालू जर झाला तर 10% तरी ट्रॅफिक कमी होईल. दुसरे पर्याय की आता ट्रॅफिकचे पोलीस अधिकारी असेल त्यांच्याशी बोलून, त्यांच्याशी चर्चा करून कुठं वनवे करता येतो का, कुठं काय करता येईल का, ते देखील आम्ही त्यांच्याशी बैठक घेऊन त्या ठिकाणी त्यांच्याशी बोलून ते देखील आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. त्याचप्रमाणे मागच्या आंबेगावपर्यंत 2-3 रस्ते होतात ते ओपन करायला वेळ लागणार, पण त्याचं देखील आम्ही प्लॅनिंग घेऊन समजून घेऊ. भूमकर चौकी जिथं अतिक्रमण असेल त्या ठिकाणी हटवून रस्ता कसा मोकळा करता येईल ते पहिलं पाहू. प्रभाग क्रमांक 38 हा भरपूर मोठा आहे. कमीत कमी 1.5 लाख संख्या या मतदाराचा आहे, त्यामुळे समस्या नागरिकांच्या भरपूर आहेत. भाऊने आताच आपल्याला सांगितलं की आम्ही भारतीय जनता पार्टीचे 3 नगरसेवक आता निवडून आलेले आहेत. प्रभाग न वाटून घेता सगळे मिळून एकत्रित काम करणारा हा सगळ्यात मोठा विषय आहे. त्यामुळे आता पाहू आपण हे इथून पुढे कसं कसं काम चालतंय, काय होतंय. आपल्या प्रभागामधील वाढती लोकसंख्या आणि हा भाग जर बघितला तर डोंगराळ भाग, चढ उताराचा भाग आहे. या भागामध्ये नागरिकांची पाण्याची समस्या खूप मोठी आहे भाऊ, तर त्याचं आपण नियोजन कसं करणार आहोत? आपल्याला सर्व आठवत असेल मुख्यमंत्र्यांनी या प्रभागामध्ये एक सभा दिली होती. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं होतं पाण्याच्या विषयी की 24/7 पाणी पुणे महानगरपालिकेच्या वतीने आज पूर्ण भागामध्ये पोहोचवायचे. पण ते आज 75% काम झालेले, 25% काम बाकी. ते 25% काम किती दिवसात होणार आणि कसं होणार त्याच्यासाठी महाधिकाऱ्यांशी चर्चा करून जेवढं लवकरात लवकर हे टाक्या, जी वॉटर सिटीची टाकी आहे आणि इलेक्ट्रिसिटीची टाकी ती लवकर लवकर चालू करून त्या भागातील पाण्याचं सोडण्यासाठी 100% लगेच प्रयत्न करतात. अजिंक्य महाराष्ट्र पुणे प्रतिनिधी कांता